नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मुगाचा कुरकुरीत मसाला डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर अतिशय सोपी, हेल्दी, टेस्टी अशी रेसिपी आहे। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्या मुगाचा कुरकुरीत मसाला डोसा बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे। त्यासोबतच पाव कप एवढी चणा डाळ घ्यायची आहे। आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला एकत्र छान अशा 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्यात। अशा पद्धतीने चोळून त्याच्यावरचं जे स्टार्चचं प्रमाण आहे ते पूर्णपणे निघलं पाहिजे। तर इथे मी साधारण 3 ते 4 वेळा ही डाळ धुवून घेतली। तर 1.25 कप डाळ आहे, तर 1.5 कप एवढं इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 1.5 तासासाठी हे भिजत ठेवायचे। जास्तीत जास्त 2 तास भिजू शकतात। त्यापेक्षा जर जास्त डाळ भिजली तर डोसा थोडासा मऊसर होतो, त्यामुळे साधारण 1.5 तासच आपल्याला डाळ भिजवून घ्यायची। आता आपण डाळ वाटून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घ्यायची आहे आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच ह्यामध्ये आपल्याला वापरून ही डाळ बारीक करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची। तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व डाळ वाटून घेतलेली आहे। तर इथे मला एक्स्ट्राचं पाणी घेण्याची गरज लागलेली नाही। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया आणि मसाला बनवून घेऊ। तर मसाला बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप एवढं किसून घेतलेलं पनीर घेतलेलं आहे। चवीनुसार अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घ्यायची। अर्धा चमचा अगदीच बारीक चिरून घेतलेले आल्याचे काप आहेत। बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची 4 चमचे, किसून घेतलेलं गाजर 4 चमचे आणि एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकलेला आहे। अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे। भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्यातली एखादी भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता, किंवा तुम्हाला आवडणारी एखादी भाजी असेल ती तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि कोथिंबीरची चटपटीत चटणी बनवून घेऊया। तर मूठ भरून कोथिंबीर घ्यायची, त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं साधं मीठ आणि पाव चमचा एवढं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। अशा पद्धतीने इथे आपलं हे जाडसर वाटून झालेलं आहे। त्या चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी चटपटीत कोथिंबीरची चटणी इथे आपली तयार झालेली आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता। आता आपण डोसा बनवून घेऊया। तर डोशाच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, पाव चमचा हळद, अगदी 2 चिमूट एवढा हिंग टाकायचे, अर्धा चमचा भाजून घेतलेली जिऱ्याची पावडर टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर डोशाच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीची, अगदी पातळ नाही आणि खूप घट्ट सुद्धा ठेवायची नाही। आता सगळ्या शेवटी टाकायचं आहे 2 चमचे ह्यामध्ये बारीक रवा। बारीक रव्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो। अगदी आपण ज्यावेळी डोसा बनवणार आहे त्याच वेळेस आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे। अगोदर टाकला तर रवा थोडासा मऊसर होतो आणि डोसा सुद्धा मऊ पडला जातो। आता लगेच आपण डोसा बनवून घेऊया। गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। पॅन चांगला गरम झालाय की ह्याला थोडंसं तेलाने ग्रीस करायचे, वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। तर डोसा बॅटर आपल्याला बरोबर पॅनच्या मध्यभागामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं हे गोल गोल फिरवत छान असा एकसारखा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला ह्याच्यावरती मसाला टाकून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण डोशावरती आपण हा मसाला व्यवस्थित पसरून घेऊया आणि वरून थोडंसं चमच्याने हा मसाला प्रेस करून घ्यायचा आहे, त्यामुळे मसाला छान असा डोशाला चिकटला जातो। डोसा पसरून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि हा जो पॅन आहे थोडासा फिरवत आपल्याला हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साईडने थोडंसं बटर किंवा तेल सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि 1.5 मिनिट आपण डोसा एका साईडने भाजून घेतल्यानंतर हा डोसा आपल्याला उलटून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत आपला डोसा इथे तयार झालेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मसाला शेकला गेलाय, भाजला गेलाय असं वाटलं की आपल्याला पुन्हा हा डोसा उलटून घ्यायचा आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर हा डोसा मी खालच्या साईडने भाजून घेतलेला आहे। तर इथे मला एक डोसा बनवण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे।
आता आपण हा मुगाचा कुरकुरीत डोसा प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने सर्व डोसे आपल्याला बनवून घ्यायचे। तर इथे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारण 5 ते 6 डोसे तयार होतात। ह्यामध्ये आपण मसाला वापरलेला आहे, त्यामुळे हा डोसा आपण असाही खाऊ शकता, पण हिरव्या चटणीसोबत चवीला अतिशय छान लागतो। तर अतिशय सोपी, हेल्दी, टेस्टी अशी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।